बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 6वी सुनावणी। बीडच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे यासह सह आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। पोलीस पुन्हा तिघांची कोठडी वाढवून घेण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। कोरोनाचा वाढता आकडा, पावसानं मारलेली दडी आणि शेतकऱ्यांसमोरील समस्यांवर चर्चेची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांची देखील बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट। महिला सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचाराप्रकरणी मविया आक्रमक। महाराष्ट्रात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले। मुंबई, नागपूर, ठाण्यात पाणी साचल्यानं साथीच्या आजारांचा विळखा। देशात कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा 4000वर। महाराष्ट्रात 494 कोरोना रुग्ण। मृतांची संख्या 28 वर। काळजी करू नका पण काळजी घ्या, आरोग्य विभागाचं आवाहन। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जून पर्यंत वाढवली। शालेय शिक्षण विभागाचे निर्देश। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा स्मृतिदिन। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सकाळी 11 वाजता तर धनंजय मुंडे दुपारी 12च्या दरम्यान गोपीनाथ गडावर येणार। अयोध्येतील राम मंदिरात आजपासून 5 जून पर्यंत प्राण प्रतिष्ठापना सोहळा। राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचं होणार लोकार्पण।